उदय सामंत यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला होता. थेट पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि आपल्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे. काय काय नेमकी उद्घाटन होणार आहे, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचा शुभारंभ आहे? आज महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय मोठा दिवस आहे. नाशिकला युथ फेस्टिवलचं उद्घाटन करून नरेंद्रजी मोदी साहेब आता या ठिकाणी येत आहेत आणि देशातला पहिला 23 किलोमीटर समुद्रावर असलेल्या सेतूचं लोकार्पण सोहळा आता होतो, एक 10 मिनिटांमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना जी आहे त्याचं देखील लोकार्पण सोहळा आहे. अशा 9 कार्यक्रमांचं उद्घाटन आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत. काही लोक कायमस्वरूपी जी टीका करतात त्यांनी या कार्यक्रमाकडे डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे, उघडा डोळे बघा नीट असं बघितलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर महाराष्ट्रभरातून अनेक लोक आलेले आहेत इथे. लोकसभेच्या निवडणुकाचा शुभारंभ म्हणता का नारळ फोडला का? लोकसभेच्या निवडणुकीचा नारळ फोडणं याचा अर्थ नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं कामच आहे. नरेंद्र मोदी साहेब 400पेक्षा जास्त खासदार घेऊन पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्याच्यामध्ये 45+ खासदार हे महाराष्ट्रातले असतील. खरं तर लोकसभेसाठी महाराष्ट्र हा महत्वाचा आहे का? कारण मोदी आजच्या कार्यक्रमाला येतात, परत सोलापूरला येणार आहेत, अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दौरा होणार. महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं नुसतं पावन झालेलं आहे, त्याच्यापेक्षा विचारांना देखील पावन झालेलं आहे आणि त्या विषयावर नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यभार चालू असतो आणि म्हणून त्यांना महाराष्ट्राबद्दलची ओढ आहे. यावेळेला उदय सामंत यांच्याशी सुरू असलेली चर्चा आपण पाहिली. आतापर्यंत झालेली विकास कामं आणि त्यांचं उद्घाटन केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अटल सेतूचं उद्घाटन झाल्यानंतर या संपूर्ण सेतूच्या बांधकामावेळी ज्या ज्या प्रकारची छायाचित्र होती, जे जे टप्पे पार पडलेले आहेत ते समजून घेताना आपण यावेळेला पाहतोय. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये या सागरी सेतूचं उद्घाटन पार पडल्यानंतर याचे महत्वाचे जे जे टप्पे होते ते छायाचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहताना आपण पाहतोय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर सभास्थळी पोहोचण्यासाठी ते लगेचच सज्ज होतील आणि त्या दृष्टीनं त्यांचा पुढचा प्रवासही सुरू होणार आहे. आजचा हा दौरा अतिशय महत्वाचा होता आणि अतिशय वेगवान स्वरूपाचा होता. वेळोवेळी प्रत्येक क्षणी एबीपी माझाच्या टीमनं हा संपूर्ण दौरा महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि ज्यावेळेला अटल सेतूचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान दाखल झालेले होते त्यावेळेची संपूर्ण दृश्य आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या सेतूच्या प्रत्येक टप्प्याचा संपूर्णपणे आढावा घेताना पंतप्रधान ध्यान में रखते हुए इसे डिजाइन किया गया है जिससे आज एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.